सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकत मोठे यश मिळवले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना हुलकावणी देणारा आरोपी 3 दिवसांच्या पाठलागानंतर चाकण येथून पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दिनांक 8 जुलै 2021 रोजी बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सुमारे 78 लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी दिनांक 9 जुलै 2021 रोजी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह एकूण 13 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते वय 22 वर्ष हा फरार झाला होता. गुन्हा घडला त्यावेळी तो गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक असल्याचे तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा अनेकदा शोध घेतला, मात्र तो सतत ठिकाणे बदलून पोलिसांना चकवा देत होता. दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असता आरोपी चाकण परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 3 दिवस सातत्याने पाठलाग करून आणि तांत्रिक तसेच स्थानिक माहितीच्या आधारे सापळा रचत आरोपीला गवते वस्ती चाकण येथून ताब्यात घेतले. 5 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आल्याने गुटखा तस्करी विरोधातील कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे.